हॅलो, मी सृष्टी. आज होता संडे, सो कॅज्युअल आउटिंगसाठी रेडी झाले. हेअर वॉश नंतर सगळ्यात पहिले हेअर सिरम लावायचं. याने हेअरचं फ्रीज कंट्रोल होतो, प्लस केस स्मूथ दिसतात आणि स्टायलिंग तर खूप इझी होते. त्यानंतर स्किन केअर. सगळ्यात पहिले मॉइश्चरायझर लावायचं, कारण त्याने स्किन छान हायड्रेटेड होते आणि हायड्रेटेड स्किनवर नेहमीच मेकअप खूप छान सेट होतो. त्यानंतर सनस्क्रीन. बाहेर जाओ अथवा न जाओ, सनस्क्रीन कधीच स्किप मी करत नाही, कारण स्किन प्रोटेक्शन मस्ट असतं बाबा. त्यानंतर प्रायमर. त्याने मेकअप चांगला सेट राहतो आणि स्किन स्मूथ दिसते. आता माझी फेव्हरेट स्टेप म्हणजे स्ट्रोब क्रीम प्लस फाउंडेशन मिक्स करून मी नेहमी लावते. याने स्किनला खूप नॅचरल ग्लो येतो आणि मेकअप अजिबात हेवी दिसत नाही. खूप लाईट फील होते आणि स्मूथ फिनिश मिळतो. मला असा नो मेकअप लूक खूप आवडतो. त्यानंतर येतं आयब्रोज. आयब्रोजसाठी आयब्रो जेल खूप छान वर्क करतं. त्याने आयब्रोज नीट दिसतात आणि अगदी कमी एफर्ट्समध्ये फेसला एक डिफाईन्ड आणि वेल ग्रूम लूक येतो. तुम्ही बघू शकता डिफरन्स दोन्ही आयब्रोजमध्ये. काही वेळेस फक्त आयब्रोज जरी नीट केले ना, तरी कंप्लीट फेस खूप छान फ्रेश दिसतो. आता चिक्सवर थोडंसं ब्लश, त्याने फ्लेशला इन्स्टंट ग्लो येतो. नंतर मस्करा. लॅशेसला मस्त व्हॉल्यूम आणि लिफ्ट मिळते, म्हणून डोळे खूप एक्सप्रेसिव्ह दिसतात. शेवटी लिपस्टिक आणि बस लूक कंप्लीट. आता आउटफिटबद्दल बोलायचं तर हा ड्रेस मी खूप वेळा वेअर केलाय, पण माझं मन काही भरत नाही. कम्फर्टेबल आहे, इझी टू कॅरी आहे, इझी टू वेअर आहे आणि कोणत्याही कॅज्युअल आउटिंगसाठी परफेक्ट आहे. मेसी बन सोबत तर या ड्रेसचा लूक अजूनच एलिव्हेट होतो. सिंपल, एफर्टलेस आणि क्लासी. एक्झॅक्टली असा लूक मला हवा असतो. बस, संडे कॅज्युअल आउटिंगसाठी रेडी. चला निघूया. बाय.